माता की जय। आज दशमी आणि दशमीच्या दिवशी संतांना नमस्कार करताना माझ्या डोळ्यासमोर संत येत आहेत, त्या म्हणजे संत वेणास्वामी, रामदास स्वामींच्या शिष्या, दीक्षाधिकारी, हो दीक्षाधिकारी आणि पहिल्या स्त्री कीर्तनकार सुद्धा। त्या दशमी दिवशी त्यांना नमस्कार करताना अक्षरशः अष्टभाव जागृत होतोय। कोल्हापूरला देशपांड्यांच्या घरामध्ये जन्माला आलेली ही मुलगी 8व्या-9व्या वर्षी सून म्हणून मिरजेत येते, देशपांड्यांच्याच घरी, आणि काही दिवसातच त्यांच्या पती पंचत्वाला पावतात आणि त्यांना वैधव्य येतं। वैधव्यामध्ये भागवत ग्रंथ वाचण्याची त्यांना प्रेरणा मिळते वडिलांकडून, आणि या प्रेरणेनं त्या भागवत वाचत असताना मनात येणाऱ्या अनेक शंकांची उत्तरं कोण देणार, कारण भागवत ग्रंथ सहजासहजी समजण्यासारखा सोपा नाहीये। समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्वभू मंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। त्यांच्या मनात ही शंका आली होतीच। त्याच वेळी रामदास स्वामी भिक्षेच्या रूपानं त्यांच्या घरी आले आणि वेणाबाईंना त्यांनी विचारलं की बाळ तू काय वाचतेस? वेणास्वामी म्हणतात मी भागवत वाचते, तुला समजतं का? असं विचारता क्षणी त्यांना आनंद झाला वेणाबाईंना। त्यांनी मनातल्या सगळ्या शंका समर्थांना विचारल्या आणि समर्थांनी सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं समर्पक असं उत्तर दिलं आणि वेणाबाई आनंदित झाल्या। हेच आपले सद्गुरू असणार, ही खुणगाठ त्यांनी मनात बांधली। पण पूर्वीच्या सासूरवासनींना सद्गुरू करण्याचा अधिकार होता का? त्या अशा गतधवा, मग काय करणार? पण जगी ज्यास कोणी नाही त्याच देव आहे। काही दिवस असेच लोटले आणि त्यांच्या कानावर बातमी आली की कोल्हापूरमध्ये रामदास स्वामींची कीर्तन आहे। आपलं माहेरही कोल्हापूरच आहे आणि त्याच वेळी त्यांचे वडील सुद्धा त्यांना घेऊन जाण्यासाठी आले हो मिरजेला, आणि वेणाला घेऊन ते कोल्हापूरला गेले। आई वडिलांच्या समवेत अंबाबाईच्या देवळामध्ये वेणा कीर्तनाला जाऊ लागली। स्वामींनी दिलेला बोध अगदी भरभरून तिच्या मनामध्ये साठवत होती। 1 महिनाभर कीर्तन होती। रोज वेणाबाई न चुकता त्या कीर्तनाला जात होत्या। एक दिवस मीराबाईंचं आख्यान सांगत होते समर्थ रामदास स्वामी, आणि आपल्या मनातल्या सर्व शंका वेणाबाई स्वामींना विचारत होत्या, आणि पहाट कधी झाली हे लक्षातच आलं नाही कोणाच्या। जेव्हा अंबाबाईच्या देवळातली घंटा वाजली तेव्हाच सगळे म्हणाले अरेच्या पहाट झाली, आणि त्यावेळी वेणास्वामी घरी परत आल्या। त्यांचे सगळे नातेवाईक अतिशय संतप्त होते, कारण आपली ही तरणी ताठी मुलगी रात्रभर कुठं होती? त्या गोसावड्यासोबत होती। वेणाबाईंचे आई वडील सुद्धा समर्थ रामदास स्वामींचे अनुग्रहित होते, पण समाजापुढं आई वडिलांना मुक व्हावं लागतं, तशीच त्यांची अवस्था झाली होती। त्यांनी खडसावून वेणाबाईंना विचारलं, वेणे काय करत होतीस? वेणाबाई नम्रतेनं म्हणतात, तिथं मीराबाईंचं आख्यान चाललं होतं, ते मी ऐकत होते आणि माझ्या शंकांचं निरसन करून घेत होते। त्यातला एक खवीस माणूस म्हणतो, मीराबाईनं विष पिलवतं
पचवलं होतं. तू ही विष पी आणि पचव, मगच त्या मीराच्या पदाला जाशील. वेणा स्वामींसाठी हा एक आयुष्यात सगळ्यात मोठा मिळेला आशीर्वादच म्हणावा लागेल. सर्वांच्या आग्रहाखातर रामरायाचा प्रसाद म्हणून वेणा स्वामींनी विषाचा पेला सुद्धा तोंडाला लावला. काही क्षणात ते विष त्यांच्या शरीरात उतरताना आगीचा डोंब शरीरामध्ये निर्माण झाला. पण धावरे रामराया, धावरे रामराया, वेणी जातसे वाया, ही अभंग रचना त्यांच्या मुखात होती. आणि त्या धाडकन जमिनीवर पडल्या. त्याच वेळी सूर्योदय होत होता आणि जय जय रघुवीर समर्थ असा आवाज झाला आणि समर्थ रामदास स्वामी वेणाबाईंच्या अंगणामध्ये आले. त्यांनी वेणाच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि वेणा उठून बसल्या. सद्गुरू काय करू शकतात ह्याचं हे मोठं उदाहरण. तेव्हा वेणाबाई म्हणतात, तुमची वेणा मेली, आता मी रामदास स्वामींची, रामाची शिष्य आहे, रामाची दासी आहे, रामदास स्वामींची मी शिष्य आहे. आणि रामदास स्वामींच्या बरोबर वेणाबाई बाहेर पडल्या. वेणाबाईंची असलेली तल्लख बुद्धी, विचार करण्याची पद्धत, तत्वबोधावरचा त्यांचा अभ्यास हे पाहून रामदास स्वामींनी त्यांच्यासाठी खास वेगळे शिक्षकाची व्यवस्था केली. त्यांना गायन शिकवलं, त्यांना तत्वज्ञान शिकवलं आणि त्यांना कीर्तनकार बनवलं. रामदास स्वामींनी त्यांना कीर्तनासाठी व्यासपीठावर उभं केलं. ह्या पहिल्या महिला कीर्तनकार, नारदांची गादी त्या सामर्थ्यानं चालवणाऱ्या ह्या पहिल्या महिला कीर्तनकार झाल्या. त्यानंतर वेणा स्वामींची जी प्रगती आहे ती सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. माता सरस्वती आहे, माता लक्ष्मी आहे, काली आहे, दुर्गा आहे, चंडी आहे. सगळ्या रूपांमध्ये वेणा स्वामी तळपत होत्या. देशभर त्यांनी तीर्थाटन केलं, प्रवास केले. अनेक प्रवासामधले अनुभव त्यांचे आपल्या चित्ताला थरार देणारे आहेत. त्यांनी स्वतः रामदास स्वामींच्या आदेशानं अनुग्रह द्यायला सुरुवात केली. रामदास स्वामींनी त्यांच्यासाठी मिरजेला वेणास्वामी मठाची स्थापना केली. तिथं मारुतीची स्थापना केली आणि त्या मठाचं मठपती म्हणून वेणाबाईंची नियुक्ती केली आणि वेणाबाईंना दीक्षाधिकार सुद्धा दिले. त्या वेणा स्वामी झाल्या. अनेक शिष्यांना त्यांनी तयार केलं. संपूर्ण भारतभर वेणा स्वामींनी आपले मठ स्थापन केले. वेणीराम, वेणी केशव, वेणी माधव, वेणी दास, किती शिष्यांची नावं घ्यावी. त्या त्या ठिकाणी वेणाबाईंच्या शिष्यांनी सुद्धा ही रामदास स्वामींची परंपरा अखंड चालू ठेवली. आणि याबरोबरच वेणा स्वामींनी 14 ग्रंथ लिहिले. 14 ग्रंथांची निर्मिती करणारी ही सरस्वती माता. अहो, मिरजेसारख्या गावात राहत असताना लोकांनी काही त्यांना कमी त्रास दिला का? काही दांडगे लोक त्यांच्याकडे मठामध्ये आले होते आणि म्हणले, हे तुमचं तत्वज्ञान बंद करा. बाईनं कधी कुणाला अनुग्रह द्यायचा नसतो. बाईनं फक्त चूल आणि मूल सांभाळायचं. तुम्ही समाज व्यवस्था बिघडवताय. तेव्हा वेणाबाईंनी दिलेलं उत्तर वाघिणीसारखं आहे, दुर्गेसारखं आहे. त्या म्हणाल्या, ही वाघिणीची गुहा आहे, आत प्रवेश करून तर बघा. माझ्या हाकेला ओ देणारे हजारभर विद्यार्थी आहेत. आणि जेव्हा त्या माणसानं आत डोकावलं तेव्हा भिंतीवर टांगलेलं ते व्यायामाचं साहित्य बघून तो मनुष्य घाबरून गेला आणि त्या सगळ्यांनी पळ काढला. कारण वेणा स्वामींनी समर्थांच्या आज्ञेनं
तिथं वेणी राम विद्यापीठ चालू केलं होतं. अनेक मुलांना त्या शिस्तीचे धडे देत होत्या, तत्वज्ञानाचा बोध देत होत्या, त्यांच्याकडून शारीरिक बौद्धिक व्यायाम घडवून घेत होत्या. आणि त्यापासून तल्लख झालेले पुरुष प्रत्येक ठिकाणी यशस्वी होत होते. एक आई जे संस्कार करू शकते ते संस्कार त्या समाजावर करत होत्या. वेणा स्वामींच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं चरित्र असं 10-15 मिनिटात सांगण्यासारखं नाही आहे. तरी सुद्धा या नवरात्राच्या निमित्तानं, दशमीच्या निमित्तानं वेणा स्वामींना आठवताना मला खूप आनंद होतोय. वेणा स्वामी आई आहे, वेणा स्वामी शिक्षिका आहेत, वेणा स्वामी दुर्गा आहेत, वेणा स्वामी सरस्वती आहे. आणि जे सीमोल्लंघन आपण म्हणतो ते सीमोल्लंघन त्यांनी पहिल्यांदा केलंय, पहिल्या स्त्री कीर्तनकार म्हणून. अशा या पहिल्या स्त्री कीर्तनकार संत वेणा स्वामी यांच्या चरणी शतशः नमन. सद्गुरुनाथ महाराज की जय. अंबा माता की जय.